नियोजन करून पुढच्या तरुण पिढीकडे हा समृद्ध अभिरुचीचा वारसा हस्तांतरित करणं हे फार फार गरजेचं आहे आणि ती मोलाची जबाबदारी आपल्या पिढीवरती नक्कीच आहे। आणि अर्थातच पुढच्या पिढीच्या तरुणांना जोपर्यंत अशा अभिजात कलांची ओळख होणार नाही, त्यांच्यामध्ये तोपर्यंत ही अभिरुची रुजणार नाही आणि ती एक जबाबदारी घेऊनच आपण या समाजामध्ये वावरतो आहे। त्यासाठी उल्ली सरांनी एक आदर्श परिपाठ प्रगती वाचनालयाला घालून दिला आहे आणि त्याचे वारसदार, त्याचे शिलेदार प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे सर्व संचालक, वृक्ष फाउंडेशनचे सगळे डॉक्टर वाघ सर या ठिकाणी समर्थपणे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। माननीय गणेशजी पांडे यांचं स्वागत करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सुजाताताई उल्ली या कार्यकर्तृत्व त्या ठिकाणी मर्यादित आहे असं नाही। मुख्याधिकारी पदाची धुरा तर त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळलेली आहेच। जो चेहरा मोहरा बदललेला आपण पाहतो आहोत, हा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम माननीय गणेश पांडे यांच्या कुशल आणि द्रष्टेपणातून ते त्या ठिकाणी साकारलं आहे असं प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे। आणि जीवन व्यवहार याची सांगड घालून खरं तर काम करणं हे मोठे अवघड कार्य आहे। भौतिकवादाच्या प्रभावामध्ये वेगवान जीवनशैली जगताना आपल्या वडिलांकडून राघव टाकळकर, आदरणीय टाकळकर गुरुजींकडून मिळालेला वारसा अरविंद दादा अतिशय समर्थपणे चालवत आहेत आणि हा संगीताचा वारसा जोपासत पुढच्या पिढीला घडवणं खरं तर हे मोठं अवघड काम आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये झालेलं आहे।